कालच्या लेक्चरला आपण ऍडिशन पॉलिमरायझेशन वाले काही एक्झाम्पल्स बघायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं तर एलडीपी. हॅलो ऐकू येतंय का ग? काय झालं? सर ऍक्च्युली ते रेकॉर्डिंग्स टाकू शकता का टीचमेंट ॲपवर प्लीज, कारण टेस्ट एक्झाम सुरू होणार आहेत अरे हो टर्मिनस. हो हो हो, मी टाकलीत ना ग ऍक्च्युली. कुठपर्यंत सगळे नाही आहेत सर, त्यात काहीच आहेत. राहिलेत अजून त्यातले? हो. टाकतो टाकतो, उद्या लगेच टाकून देतो. ओके सर, थँक्यू. अनिश, लक्षात नाही आलं, पोटॅशियम ट्राय काय येते? सर एक मिनिट. ट्राय ऑक्झॅलेटो फेरेट असं आहे का बघ? हो सर. काय ऑक्झॅलेटो फेरेट. हो सर. हा, काही नाही होत ना. तेच. ओके, एलडीपी काल आपण याच्यात बघितलं होतं. एलडीपी मध्ये आपण काय म्हणत होतो की फ्री रॅडिकल मेकॅनिझम होती, त्याच्यामुळे इथं हा रॅडिकल फॉर्म झालाय, लॉंग चेन आहे. आपण असं कन्सिडर करू की याच्यात खूप CH2 डबल बॉन्ड, CH2 पॉलिमरायझेशन ऑलरेडी झालेलं आहे, पण इथं रॅडिकल फॉर्म आहे. सो आपण काय म्हणलं होतं की हा रॅडिकल शेजारच्या कुठल्या तरी कार्बनचा हायड्रोजन काढून घेतो, त्यामुळे त्या पॉइंटला जिथला हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करेल त्या पॉइंटला रॅडिकल तयार होतो. म्हणजे हा असा काहीतरी फॉर्म होईल. हा लगेच शेजारचाच काढला पाहिजे असं काही नाहीये, कारण आपण जरी स्ट्रक्चर असं आत्ता काढत असलो झिगझॅग, तरी ते ऍक्च्युली असं असू शकतं. आणि इथं जर रॅडिकल असेल तर तो कुठलाही हायड्रोजन काढू शकतो, हा इथला हायड्रोजन काढून घेऊ शकतो. म्हणजे कुठल्याही मधल्या पोझिशन मध्ये आपल्याला त्याचं रॅडिकल फॉर्मेशन मिळू शकतं. आणि मग त्याच्यानंतर त्याचं पॉलिमरायझेशन झालं की ब्रँचिंग मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ब्रँचिंग झालं की आपोआप त्याची डेन्सिटी कमी होणार आहे, हे आपण काल बघितलेलं होतं. आता नेक्स्ट आहे एचडीपी. एचडीपी साठी काय पाहिजे? तर फक्त स्ट्रेचन झाले पाहिजेत. म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 हे कंटिन्युअसली स्ट्रेचन मध्ये कसं होऊ शकतं? तर त्याच्यासाठी आपल्याला झिगलर नट्टा कॅटलिस्ट लागतो. झिगलर नट्टा कॅटलिस्ट. झिगलर नट्टा कॅटलिस्ट म्हणजे हे मिक्सचर आहे टिटॅनियम टेट्राक्लोराइड प्लस ट्रायइथिल अल्युमिनियम यांचं मिक्सचर आहे. या मिक्सचरमध्ये टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि अल्युमिनियम ट्रायइथिल अल्युमिनियम याच्या मिक्सचरमधनं आपल्याला एक कंपाऊंड असा मिळतो, टिटॅनियम ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे. हे टेट्राक्लोरो आणि इथं इथिल ग्रुप येतो, CH2CH. ही पोझिशन वेकंट राहते. ओके, आता 6 पैकी एक पोझिशन वेकंट आहे. हे काय काम करतो? याचं CH2 डबल बॉन्ड CH2 बरोबर याची रिॲक्शन करतो. असं केलं की या पोझिशनला CH2 डबल बॉन्ड CH2 येतो. म्हणजे काय स्ट्रक्चर होईल बघा. हे काही तुम्हाला नाहीये बरं का, आता मी आपलं जनरल तुम्हाला लक्षात येण्यासाठी एक्स्ट्रा माहिती देतोय फक्त. हे CH2 डबल बॉन्ड CH2 येतं, Cl 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 आणि हा CH2 सिंगल बॉन्ड CH3 आहे, तसं झालं. त्याच्या नेक्स्ट स्टेपला काय होतं? हा पूर्ण मोलेक्युल निघतो आणि टिटॅनियम आणि CH2 या बॉन्डच्या मध्ये जाऊन इन्सर्ट होतो. म्हणजे याच्यानंतर असं तयार होणार आहे, टिटॅनियम हे क्लोरो 4 आहेत तसेच, आणि काय सांगितलं, CH2 आणि CH2 आणि टिटॅनियम याच्यामध्ये 2 CH2 जाऊन बसतात. हा मध्ये आलेला हा CH2 डबल बॉन्ड CH2 चा पार्ट आहे आणि त्याच्या पुढचे जे आहेत CH2 CH3 ते आहेत. म्हणजे काय झालं? म्हणजे ही पोझिशन पुन्हा एकदा वेकंट झाली.
म्हणजे याच्यासारखी सिच्युएशन आली, परत काय होणार आहे याच्या पुढच्या स्टेपला? अजून एक CH2 डबल बॉन्ड CH2 येईल, म्हणजे टिटॅनियम त्याचे हे 4 क्लोरो ग्रुप्स. इथं काय होतं? CH2 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 CH3 इथपर्यंत होतं. 6 पोझिशन ऑक्युपाय केली जाईल पुन्हा एकदा CH2 डबल बॉन्ड CH2 ने. नेक्स्ट स्टेपला काय होणार? हा पूर्ण निघणार इथनं आणि या CH2 आणि टिटॅनियम याच्यामध्ये इन्सर्ट होणार. म्हणजे परत काय तयार होईल बघा? टिटॅनियम हे 4 बॉन्ड्स आहेत तसे, इथं CH2 CH2 आत्ताचा खालनं आलेला आणि ओरिजिनल जे 4 आहेत ते आहेतच वरती. म्हणजे ही लॉंग चेन वाढत चालली आहे बघा आणि परत ही पोझिशन वेकंट झाली. म्हणजे या वेकंट पोझिशनला परत काय येणार पुढच्या स्टेपला? CH2 डबल बॉन्ड CH2 परत तो इथे इन्सर्ट होणार. म्हणजे चेन वाढत चालली आणि हे कायम स्ट्रेच चेन होणार आहे. त्याच्यात कुठेही रॅडिकल फॉर्मेशनचा काही संबंध नाहीये. आणि या प्रोसेसमधनं कंटिन्युअस ज्या वेळेला ही प्रोसेस होत जाते तसा तो लॉंग चेन त्याची फॉर्म होईल. ओके, सो जेवढे आपण CH2 डबल बॉन्ड CH2 ऍड करू ते सगळेच्या सगळे तिथं ऍड होत जाणार आहेत आणि लॉंगेस्ट पॉसिबल चेन आपल्याला मिळते. आपल्याला काही डाऊट असला तर विचारा. आता आपण याचे शॉर्ट नोट फॉर्म करू. असं ते आधीच लास्ट जे सांगितलं तुम्ही ते सांगू शकता का पुन्हा? काय काय लास्ट हे रिॲक्शन काढण्याची. हेच होतं. आता मी काय म्हटलं, फक्त हा CH ही पोझिशन इथं वेकंट झाली आहे. या वेकंट पोझिशनला पुन्हा एकदा CH2 डबल बॉन्ड CH2 येईल. म्हणजे या स्टेप सारखं झालं, या स्टेप सारखं किंवा या म्हणजे स्टेप. आधीच्या ह्याच्यात पण वेकेंट प्लेस तर नव्हती ना? ठीक आहे. एका पहिल्या स्टेपला वेकंट आहे, दुसऱ्या स्टेपला त्याच्यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH2 जातो. थर्ड स्टेपला काय होतं? हा CH2 डबल बॉन्ड CH2 पुन्हा वेकेंट होईल. इन्सर्ट होतो इथं. त्यामुळे ही हो, पोझिशन होती, परत इथं मोकळी होती जागा. ओके ओके, खरं सांग. हेच रिपीट होत जाणार आहे कंटिन्यू. सर बोला. टिटॅनियमची बॅलन्सी काय? टिटॅनियम हे कॉम्प्लेक्स आहे. टिटॅनियमची व्हॅलन्सी ऍक्च्युअली 4+ असती, 2+ आणि 4+. पण या कंपाऊंड मध्ये ते व्हॅलन्सीला एक्सिड केलं गेलेलं असतं. तो कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स आहेत. आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा चॅप्टर झाला ना की हे एक्झॅक्ट लक्षात येईल काय नेमकं आहे ते. ओके सर. पण बरोबर आहे, क्वेश्चन बरोबर आहे तुझा, कारण व्हॅलन्सी खूपच वेगळीच काहीतरी दिसते. बरोबर आहे. ओके, मी शॉर्ट नोट फॉर्म करतो.
वरचा पार्ट डिलीट करतोय. सर हे एकदा अजून एक्सप्लेन करू शकता का प्लीज? काय एक्सप्लेन करायचंय? मगाची मेकॅनिझम म्हणतेस का जनरल एक्सप्लेनेशन म्हणतेस? हो हो. काय काय कशाला म्हणते? सॉरी, जनरल जनरल. जनरलच म्हणतेस ना? जनरल असेल तर आपल्याला फक्त काय करायचंय, CH2 डबल बॉन्ड CH2 याचे लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले. ऍडिशन रिॲक्शन आहे, म्हणजे काय करायचं असतं, फक्त डबल बॉन्डच्या पोझिशन्स इकडे न्यायच्या. म्हणजे हे CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड असं होत जाणार आहे का नाही? तेच आपण इथं मेन्शन केलंय. ओके सर.
बोल बरं. इथे बॉटल्स मध्ये एक्झॅक्टली बिस्लेरीच्या बॉटल्स अँड ऑल का सगळ्याच प्रकारच्या बॉटल्स? बिस्लरी टाईपच्या ज्या बॉटल्स असतात त्या पेट असतात, पीईटी, पॉलिइथिलीन पॉलिइथिलीन टोल्युइन का मी आता विसरलो, पेटचा फुल फॉर्म विसरलो. टेरेप्थालेट. टेरिप. सो ते वेगळंच केमिकल आहे. ओके, सो ह्या ज्या बॉटल्स आपण म्हणतोय त्या बॉटल्स जाड प्लास्टिकच्या ज्या बॉटल्स असतात, वॉटर बॅग्स म्हणून आपण जे लहान मुलांच्या ज्या असतात ना वॉटर बॉटल्स, टप्परवेअर. टप्परवेअर फॉर एक्झाम्पल, करेक्ट, त्या बॉटल्स जाड प्लास्टिक असलं पाहिजे. सर ते लास्ट पॉइंट एक्सप्लेन करू शकता का? लॅबमध्ये ना आपल्याला काही वेळेला प्लास्टिकचं असं मटेरियल लागत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघ, ब्युरेट आहे, त्या ब्युरेटला कॉर्क असतो, टॅप असतो, हा टॅप प्लास्टिकचा असतो, तर हे HDP असतं. काही वेळेला हे ग्लासचं पण बघितलेलं असेल तुम्ही, ब्युरेटचं टॅप, पण हे प्लास्टिकचं ज्या ज्या वेळेला असतं त्या वेळेला ते HDPचं बनवलेलं असतं. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथ पाहिजे, स्टिफनेस पाहिजे, ते इझिली निघाला नाही पाहिजे इथनं, याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो स्टिफ असला पाहिजे. त्याला इथं आपण केमिकली इनर्ट असला पाहिजे, कारण आपण या ब्युरेट मधनं काय वाटेल ते टाकत असतो, कुठलंही केमिकल असू शकतं. सो त्याला केमिकल इनर्टनेस, स्टिफनेस हे सगळं मिळण्यासाठी असं HDP आपण यूज करतो. डिलीट करतो. आत्ताची जी रिॲक्शन होती ती रिॲक्शन अशी काहीतरी लिहिली होती आपण, CH2 डबल बॉन्ड CH2, पॉलिमरायझेशन झालं, CH2 सिंगल बॉन्ड CH2 N. आता काय करणार आपण, याच्यामध्ये HDPच्या बाबतीमध्ये आपण असं म्हटलं की फक्त स्ट्रेट चेनच पाहिजेत, पण LDP ला आपण असं म्हणलं होतं की याच्यात पॉलिमरायझेशन होत असताना ब्रांचिंग झालेलं अलाउड आहे. लिहिलं आपण असंच, सेम रिॲक्शन लिहिली होती, N नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 gives CH2 सिंगल बॉन्ड CH2 N टाइम्स. फक्त याला आपण म्हणलं होतं लो डेन्सिटी पॉलिइथिन, LDP. आपणच ठरवायचं खाली काय लेबल करायचंय ते. LDP लिहिलं याचा अर्थ आपण इमॅजिन करतोय की त्याच्यामध्ये क्रॉस लिंकिंग झालेलं आहे, ब्रांचिंग झालेलं आहे. मग आता जर मी हायड्रोजनच्या ऐवजी फ्लोरिन्स घेतले, रिॲक्शन लिहिताना आपण सिमिलर लिहिणार, फक्त आपण काय म्हणणार CF2 सिंगल बॉन्ड CF2 N टाइम्स. हा N नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले, म्हणजे याचं नेम काय आहे, त्याला आपण म्हणणार टेट्राफ्लोरोइथिलीन. तो टेट्राफ्लोरोइथिलीन घेतला, त्याचं पॉलिमरायझेशन केलं, सिमिलर रिॲक्शन होती आणि आपल्याला असं काहीतरी स्ट्रक्चर मिळतंय, त्याला आपण म्हणतो टेफ्लॉन. टेफ्लॉन म्हणजे नॉनस्टिक कुकवेअर जे असतात, किचन युटेन्सिल्स जे असतात, ज्याला नॉनस्टिक कोटिंग लावलेलं असतं, ते कोटिंग सगळं याचं असतं. सो आता तिथं स्ट्रेट चेन झाली पाहिजे का नेटवर्क तयार झालं पाहिजे, इथं नेटवर्क तयार झालं पाहिजे, कारण आता फ्लोरिन्स आहेत आणि त्याच्यामुळे जर असं स्ट्रक्चर तयार झालं, CF2 सिंगल बॉन्ड CF2 अशी एक चेन घेतली, त्यातला एक फ्लोरीन दुसऱ्या कुठल्या तरी रॅडिकल फॉर्मेशन मधनं दुसऱ्या कुणीतरी ऍबस्ट्रॅक्ट केला आणि इकडून ब्रांचिंग झालं. परत समजा यानं घेऊन टाकलाय तो फ्लोरीन, याचा CF3 झाला. असंच जर ब्रांचिंग इकडं सगळीकडे होत राहिलं, ते मी अशा चेन्स काढतो, आता कॉर्नरला सगळीकडे फ्लोरिन्स आहेत असं इमॅजिन करायचंय, आणि मग हे असे मी फक्त कनेक्ट करून टाकतो. व्हॅलन्स इकडे बघू नका, आता आपण व्हॅलन्सीसाठी फ्लोरिन्स इकडं वेगवेगळ्या कार्बन्सना देऊ शकतो. असं जर नेटवर्क फॉर्म केलं
तर त्याच्यामधनं कार्बन फ्लोरीन बॉन्ड्सचा नंबर वाढतो. कार्बन फ्लोरीन बॉन्ड्स, कार्बन कार्बन बॉन्ड्स हे एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग बॉन्ड्स आहेत. आणि त्याच्यामुळं हे जर नेटवर्क फॉर्म झालं तर त्याची डेन्सिटी वाढती आता. म्हणजे एलडीपीच्या बाबतीमध्ये जर असं नेटवर्किंग झालं, ब्रांचिंग झालं, तर त्याची डेन्सिटी कमी होत होती. पण जर आपण फ्लोरीन बरोबरचं असं नेटवर्किंग फॉर्म केलं, ब्रांचिंग केलं, तर मात्र डेन्सिटी वाढती. कारण ते बॉन्ड्स खूप जास्त स्ट्रॉंग आहेत आणि त्याच्यामधनं ते कोटिंग फॉर्म होतं. आणि या कोटिंगला सुद्धा एक पोरस नेचर राहिलेलं असतं, पोरोसिटी असती त्याच्यामध्ये, कारण ती क्रॉस लिंकिंग आहे किंवा ब्रांचिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते कोटिंग सुद्धा जर नीट बघितलं तर त्याला जर घासलं खूप तर ते निघून जातं. ओके, याचं रिझन असं आहे की तिथं ब्रांचिंग आहे. ते जर स्ट्रेट चेन असतं तर ते निघालं नसतं, कारण मग त्याची डेन्सिटी स्ट्रेट चेन मध्ये अजूनच जास्त राहिली असती. आणि पण आपण जर खूपच जोरात तारेची घासणी वगैरे असली, त्यानं जर कोटिंग काढायचा ट्राय केला तर ते निघतं. ऍटलीस्ट स्क्रॅचेस तरी जातात आणि मग स्क्रॅचेस जात जात ते कोटिंग निघून जाऊ शकतं. तर या टाईपचं आपल्याला टेफ्लॉन बद्दल बघायचं. काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज आपण त्याचं शॉर्ट नोट फॉर्म करू. ओके, मी आता म्हणलं ब्रांचिंग होतं म्हणजे त्याच्यात हे काय असलं पाहिजे, मेकॅनिझम काय असली पाहिजे ब्रांचिंग होत असेल तर? फ्री रॅडिकल का झिग्लर नट्टा? फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल, त्यामुळे रॅडिकल कुठलाही ऍबस्ट्रॅक्ट करू शकेल दुसरा फ्लोरीनचा रॅडिकल असं ते होणार. करेक्ट. बघूयात टेफ्लॉन.
सर तुम्ही ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम परत सांगू शकता का? फ्री रॅडिकल का सांगतो. नेक्स्ट पॉइंट घेतो, वरचं डिलीट करतोय फक्त. नेक्स्ट काय करायचं, थर्ड पॉइंट काय, प्रॉपर्टीज. It is tough. Tough, solid. Next, it is chemically say
डिलीट करतो. फ्री रॅडिकल मेकॅनिझम पाहिजे होती. फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये आपण फर्स्ट स्टेपला कुठला सर एकच मिनिट मागचं दाखवता का? हो हो दाखव. झालं सर. फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये ठरलेल्या टिपिकल स्टेप्स असतात. फर्स्ट स्टेप आहे रॅडिकल फॉर्मेशनची, ज्याच्यासाठी आपण इनिशिएटर ऍड करतो. आत्ता एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं हायड्रोजन पेरॉक्साईड ऍड करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकदमच चुकीचं काढलं स्ट्रक्चर, HOOH. याच्यात होमोलायटिक फिशन होईल. होमोलायटिक फिशन झालं की फॉर्म काय होणार आहे याच्यातनं, OH रॅडिकल, OH रॅडिकल. सेकंड स्टेपला आपला जो मोलिक्यूल आहे त्या मोलिक्यूल बरोबर रिॲक्शन होती या रॅडिकलची, होमोलायटिक फिशन केलं जाणार आहे. म्हणजे CF2 डबल बॉन्ड CF2, OH डॉट. काय होईल, इथला एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, फॉर्म काय होणार आहे, CF2 सिंगल बॉन्ड CF2 OH आणि याच्याकडे रॅडिकल. थर्ड स्टेप, CF2 सिंगल बॉन्ड CF2 सिंगल बॉन्ड OH, हा रॅडिकल. त्याच्यासमोर दुसरा मोलिक्यूल आला CF2 डबल बॉन्ड CF2, काय होणार, H लिहिला मी चुकून. काय होणार, रिपीट करायचं फक्त आत्ताचीच प्रोसिजर. इथं बॉन्ड फॉर्म होईल. म्हणजे फॉर्म काय होणार आहे, CF2 रॅडिकल याच्याकडं, मध्ये सिंगल बॉन्ड CF2 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 OH. हे सगळे असे कंटिन्यू होत जाईल. आणि लास्ट स्टेप काय असेल, असे जे काही CF2 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 सगळे असतील, त्यातला कुठला तरी एकाला रॅडिकल आलेला, तसे CF2 CF2 दुसरा रॅडिकल कनेक्ट होतील फक्त. काही वेळेला आणि प्रकार काय होतो, हा OH काय होतं हा क्वेश्चन येऊ शकतो. तर या OH काय होणार आहे, तर हेच फक्त असं वाकवून जर दाखवलं मी, असं असं गोल करतो आणि इथं तो OH आणतो, काय होऊ शकतं, इथं हायड्रोजन आहे किंवा फ्लोरीन आहे, काढून घेतलं जाईल. म्हणजे वॉटर म्हणून बाहेर पडेल का नाही, जर हायड्रोजन तिथं असेल तर. त्या पद्धतीमध्ये काढून घेतलं जातं आणि मग रॅडिकल फॉर्मेशन भलतीकडेच होतं आणि मग तिथनं क्रॉस लिंकिंग होईल. ओके. हा होता टेफ्लॉन. टेफ्लॉन सारखा आता अजून एक PAN. PAN म्हणजे पॉलीॲक्रिलोनायट्राइल. म्हणजे आपल्याला पॉलिमरायझेशन करायचं आहे ॲक्रिलोनायट्राइल, AC ॲक्रिलोनायट्राइल. आता ॲक्रिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर असं असतं, ॲक्रिलिक ऍसिड अल्डिहाइड घेतला तर याला आपण म्हणतो ॲक्रोलिन. आणि मग ॲक्रिलोनायट्राइल काय असेल, CH2CH नायट्राइल येणार फक्त इथं या पोझिशनला. याचं आपल्याला पॉलिमरायझेशन करायचंय. म्हणजेच सिमिलरिटी याच्याबरोबर काय दिसली पाहिजे आपल्याला, CH2CH सिंगल बॉन्ड H, CH2 डबल बॉन्ड CH2 च्या ऐवजी. म्हणजे आपल्याला पॉलिमरायझेशन करताना याचं काय दिसलं पाहिजे, फक्त डबल बॉन्ड्स मूव्ह करायचे. म्हणजे याला CH2CH सिंगल बॉन्ड CN पॉलिमरायझेशन झालेलं असेल. काही अडचण येते का बघा. ओके, सो करूयात आपण याचे तयार करू शॉर्ट नोट. हे जे PAN असतात यालाच आपण दुसरं सिंथेटिक वूल म्हणतो. सिंथेटिक वूल, स्वेटर्स, स्वेटशर्ट, चांगल्या क्वालिटीचं जे वूल असतं ते या पॅन पासून अजून एक वेगळं पॉलिमर तयार केलं जातं, त्याला म्हटलं जातं ऑर्लॉन.
ऑर्लॉन. ऑर्लॉन जे आहे ते ऑर्लॉन म्हणजे स्वेटशर्ट्स, चांगल्या क्वालिटीचे जे स्वेटशर्ट्स असतात किंवा चांगल्या क्वालिटीचे ब्लँकेट्स, शाली, तर ते शाल्स वगैरे जे असतात किंवा ब्लँकेट्स एकदम काय सॉफ्ट टच असतो काही ब्लँकेट्सना, तर त्याच्यासाठी जे वूल वापरलं जातं पण ते सिंथेटिक, तर ते हे सगळं ओरलॉन असतं आणि ओरलॉनचं स्टार्टिंग मटेरियल हे पॅन असतं. ओके, फर्स्ट बघा बरं मेकॅनिझम लक्षात येते ना. काय मेकॅनिझम असणार आहे? फ्री रॅडिकल. हा बोल बोल. सर पेरॉक्साइड इनिशिएटर म्हणजे ते काय? ती जी फर्स्ट स्टेप आता मगाशी दाखवली, पेरॉक्साईड पासून पहिला रॅडिकल फॉर्म करायची. ओके. सर पण तिथं अक्रिलोनायट्राइलचं होतं ना ते? नाही नाही, मगाशी मेकॅनिझम जी दाखवली ती. ओके ओके. ही शॉर्ट नोट 2 मार्क्स साठी विचारली जाते. आधीचे जे शॉर्ट नोट्स आहेत त्या 3 मार्क्सच्या आहेत आणि याच्यामध्ये प्रॉपर्टीज आपल्याला दिलेल्या नाहीयेत बुकमध्ये, त्यामुळे थर्ड पॉइंटच युजेसचा असेल. सर हा, या केसमध्ये पेरॉक्साईड कोणतंही वापरलं तरी चालतं का? हायड्रोजन पेरॉक्साईड. नाही, ते ऍसिटिल पेरॉक्साईड टाईपचे लागतात. ओके. म्हणूनच मी इथं फक्त पेरॉक्साईड म्हणलंय. HOH केलं तर तो OH निघून नाही जाऊ शकत या केसमध्ये, कारण इथं जर विचार करून बघा, इथं जर OH आला एखाद्या पॉइंट पाशी, तर हे सायनोहिड्रिन झालं का नाही? हो. सायनोहिड्रिन झालं. सायनोहिड्रिन्स आर अनस्टेबल आणि त्याच्यामुळे आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड डायरेक्ट नाही वापरता येत.
सर पॅनचे एवढेच युजेस आहेत ना? हो एवढेच. सर ॲक्रिलिन काय असतं? सेम आहे. ऑर्लोन सारखंच कमी जास्त प्रमाणामध्ये नेटवर्किंग करायचं किंवा नाही करायचं याच्याप्रमाणे ठरणार. म्हणजे ब्रँचिंग होणार का नाही होणार त्याच्याप्रमाणे चेंज होतील मग स्ट्रक्चर्स. ओके. सर याच्या प्रॉपर्टीज नाही नाही प्रॉपर्टीज नाहीये त्याच्यात. म्हणजे आता टेक्सटाईल सारखंच आहे. त्याला स्वेटर्स तयार होतात पण त्या स्वेटर्सना वॉर्मथ नसते, अजिबात ऊब नसते. खराब क्वालिटीचे जे स्वेटर्स असतात पण हाताला खूप मऊ लागतात, सॉफ्टनेस असतो त्याला. ते त्या टाईपचे जे ब्लँकेट त्या टाईपचे जे स्वेटर्स असतात ते याच्यापासून तयार करतात. म्हणजे आता त्याच्या प्रॉपर्टीज म्हणून सांगायला काय काय असू शकतं, काय आपल्याला तयार करायला लागतील त्या ह्याच्यात ते नाही दिलेलं. ओके. डिलीट करतो. बघा आता आपण जे ऍडिशन टाईपच्या ज्या बघितल्या रिॲक्शन्स, ऍडिशन रिॲक्शन्स म्हणजे फ्री रॅडिकल मेकॅनिझम असेल नाही तर झिगलर नट्टा असेल. त्याच्यामध्ये आपण काय काय करतो, CH2 डबल बॉन्ड CH2, त्याच्यानंतर CF2 डबल बॉन्ड CF2 आणि आत्ताच CH2 डबल बॉन्ड CHCN, हे 3 घेतलेले ऍडिशन मध्ये. तसं आता आपण टाईप चेंज करणार आहे. टाईप करूयात रिंग ओपनिंग. रिंग ओपनिंग मेकॅनिझमनं एकच रिॲक्शन आहे आपल्याला सिलेबसमध्ये. ते सिलेबस मध्ये आपण याच्या आधी पण बोलून झालेली आहे रिॲक्शन. रिॲक्शन काय आहे, 7 मेंबर्ड रिंग, रिंग ओपनिंग करायचं या पॉइंटला. म्हणजे काय मिळेल आपल्याला, NH 5 टाइम्स CH2H आणि हा CO मिळाला. हे ब्रेक झालं. ही जी स्ट्रेच चेन आहे तीच रिपीट करत राहायचं. म्हणजे याचा पॉलिमर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले असं फक्त सांगायचं. ओके. आता जर आपण या मॉलिक्युलला परत एकदा याच्या इकडच्या बाजूला सेम मॉलिक्युल ठेवला, काय तयार होतंय बघू आपण. CH2 5 टाइम्स CO. या साईडला सेम मॉलिक्युल घेतला म्हणजे NH CH2 5 टाइम्स CO. या साईडला तोच घेऊयात मॉलिक्युल NH CH2 5 टाइम्स CO. कुठल्या टाईपचा बॉन्ड तयार होतोय, अमाइड. अमाइड. अमाइड्स तयार होत जाणार आहेत. याला आपण त्यामुळे म्हणतो पॉलीअमाइड टाईपचं पॉलिमर आहे. नोट फॉर्म करू. तर ते लास्ट स्लाइड वरचं लिहायचं होतं का? नाही नाही नाही, मी दाखवतो ना. ओके. शॉर्ट नोट फॉर्म करूयात ना. लिहायचं नव्हतं आता.
याला नंबरिंग कसं करतात? अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ओमेगा. बघा आता मी काय सांगतोय, ओमेगा आणि ही पोझिशन आहे एप्सिलॉन. ओमेगा नंतर असते, पण काही जण सेम याच्यामध्ये असं करतात, हा ओमेगा काढून टाकतात आणि इथंच एप्सिलॉन लिहितात, ओमेगा लिहित नाही. आणि लेबलिंग असं म्हणतात की कार्बनला फक्त एप्सिलॉन असं लिहिलेलं आहे, एन ची पोझिशन दाखवलेली नाहीये. त्या दोन्ही पद्धतीनं वेगवेगळ्या बुक्स मध्ये वेगवेगळं लिहिलेलं दिसतं. तर काही वेळेला या पोझिशनला एप्सिलॉन म्हणतात, काही वेळेला नायट्रोजनच्या पोझिशनला एप्सिलॉन लिहितात. आता मी असं लिहितो. वरचं डिलीट करतो. Sir, बोला. the temperature is fixed का ते change होतं while the reaction is going on? नाही, या रेंज मध्येच राहतं ते. वॉटर बरोबर अदरवाईज रिॲक्शन होत नाही एवढं हाय केल्याशिवाय, कारण ते या रेंज मध्येच राहतं ॲज इन ही रेंज पण लाईक 10 केल्विनचा फरक आहे. हो, नाही ते तेवढ्याच रेंज मध्ये त्याला करायला लागतं. ते जर मोजून बघितलं तर साधारणपणे 350 डिग्री सेल्सिअसच्या आसपास होईल. हो. आता हे पाण्याचं टेम्परेचर एवढं कसं वाढवायचं हा प्रश्न असतो. म्हणजे स्टीम बरोबर रिएक्शन स्टीम बरोबर करतात. करेक्ट. ओके.
डिलीट करतो. ओके, सो दोन टाईपचे आपल्या सिलेबस मधले जे दोन टाइप्स आहेत पॉलिमरायझेशनचे, ऍडिशन टाईप ज्याच्यासाठी डबल बॉन्ड्स लागतात, आणि दुसरा रिंग ओपनिंग. हे दोन्हीचे एक्झाम्पल संपलेले आहेत. आता उद्याच्या लेक्चरला आपण कंडेन्सेशन टाईपची जी असतील, म्हणजे दोन मॉलिक्युल्स कंबाईन करायचे, ऍडिशन करायची आणि त्यातनं एक लहान मॉलिक्युल काढून टाकायचं. तर त्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण उद्या बघू. चलो, टाटा टाटा, थांबवा. बाय बाय बाय. बाय सर. टाटा टाटा. Bye, sir.